नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय लेस मराठी. पाहूयात काही विशेष घडामोडी. उल्हासनगरमध्ये शिंदे गटाला धक्का. जात प्रमाणपत्रातील त्रुटीमुळे नगरसेवक विकी लबाना यांचं पद रद्द. ओबीसी कागदपत्रांमुळे निर्णय. कोकण भवनचा मोठा आदेश. वाशिम जिल्ह्यात नाफेडकडून ज्वारीचं खरेदी केंद्र सुरू. 3699 रुपयांचा मिळतोय दर. शेतकऱ्यांना दिलासा. नाफेड केंद्राबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा. छत्रपती संभाजीनगरमधील पेट्रोल पंपावर आलेल्या नागरिकांना मेलोडी. दरवाढी विरोधात सरकारचा अनोख्या पद्धतीनं निषेध व्यक्त. धाराशिव जिल्ह्यात बहुतांश पंपांवर डिझेल तुटवडा. कळंब शहरातील पेट्रोल पंप चालकांनी लावले डिझेल शिल्लक नसल्याचे फलक. शेतकऱ्यांच्या पेट्रोल पंपांवर चक्रा तर सलग तिसऱ्यांदा दरवाढ झाल्यानं नागरिकांमध्ये संताप. धाराशिवमध्ये उन्हाचा कहर. धरणातून रोज कोट्यवधी लिटर वाफ. सूर्याच्या प्रकोपानं पाणीही कमी. दररोज 100 कोटी लिटर पाणी कमी. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर प्रचंड कोंडी. पावसामुळे वाहतूक ठप्प. हजारो प्रवासी अडकले. वाहनांच्या लांबच लांब रांगा. ऑफिसला जाणाऱ्यांचे हाल. तळेगाव ढमढेरेत चोरट्यांचा धुमाकूळ. 2 मंदिरांच्या दानपेट्या फोडल्या. 4 चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद. घरफोड्यांमुळे परिसरात भीतीचं वातावरण. शिक्रापूर पोलिसांकडून तपास सुरू. अमरावतीत ओपन बारवर पोलिसांचा छापा. अवैध दारू अड्ड्यावर धडक कारवाई. दारू पिण्यासाठी जागा देणं पडलं महागात. 4 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. अंडा सेंटरच्या आड दारूचा धंदा. अवैध अड्ड्यांवर पोलिसांचा दणका. मालेगावात गुन्हे शाखेची कारवाई. देशी पिस्तुलासह 2 जेरबंद. परवाना शिवाय पिस्तूल बाळगल्याचा प्रकार. अवैध शस्त्रसाठा जप्त. धाराशिवमध्ये विदेशी दारूचा साठा जप्त. कारमधून चोरटी वाहतूक उघड. एडशीत LCBची मोठी कारवाई. 6,34,000चा मुद्देमाल जप्त. 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी.